नमस्कार. मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कृपया बातम्या शेअर करा, म्हणजे दररोज आपल्याला बातम्या येतील. मराठवाडा नेता यूट्यूबवरनं वेगवेगळ्या बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजच्या बातम्या: लातूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे जलपुनर्भरण व नाला सरळीकरण खोलीकरणाच्या कामात उल्लेखनीय काम केल्याबद्दल माधवराव गोमारे यांचा जलयोद्धा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळा अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकार पेरकर यांचे वडील दगडू नागनाथराव पेरकर यांचं 30 तारखेला म्हणजे आज दुःखद निधन झालं. दैनिक मराठवाडा नेता दुःखात सहभागी आहे. लातूरचे खासदार डॉक्टर काळगे यांनी आर्थिक विकास महामंडळाचे मंत्री यांना महाराष्ट्र मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे अल्पसंख्याक बांधवांना 2 ते 3 वर्षापूर्वी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यावेळी मालमत्ताही तारण ठेवण्यात आलेली आहे, पण अद्याप 98 अल्पसंख्याकांना कर्ज दिलेले नाही, अशा प्रकारची तक्रार वजा अर्ज खासदार डॉक्टर काळगे यांनी अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन निवेदन दिले. हिंगोलीचे जीपीसीओ विवेक गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. आज हिंगोलीचा पारा हा 40 होता, तर संभाजीनगरचा पारा हा 38 होता. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे लातूर जिल्ह्यावर विमानाने येत आहेत. त्यांचे भरगच्च कार्यक्रम असून त्यांच्या हस्ते विष्णुदास मंगल कार्यालयात विविध लोकप्रतिनिधीचा पदाधिकाऱ्याचा तसेच नूतन राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांचा ही सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सनदी अधिकारी म्हणून जे उत्तीर्ण झाले त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. नांदेड येथे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोठा भागातील 1,500 घरांना 24 तास मीटरद्वारे पाणी मिळणार आहे. अशोकराव चव्हाण यांनी हे प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांचा पिस्तूल विरुद्ध कारवाईचा सपाटा चालू असून हे पिस्तूल कोठून येत आहेत हे कळत नाही. काल उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी लोहा येथील शेतकरी मेळाव्यात मी मुख्यमंत्री असताना 567 धोरणात्मक निर्णय शेतकऱ्यासंदर्भात घेतले असं सांगितलं. यावेळा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, उदगीरचे माजी आमदार मनोहर पटवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 10वी आणि 12वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन नांदेडचे क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे यांनी केले आहे. महापालिकेत आज अविरत कक्ष, नवीन वाहन आणि कोठा परिसरात 1414 घरांना 24 तास पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभही करण्यात आला. हिंगोलीत 2 ते 8 मे दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी शंभूराजे स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 18 वयोगटातील मुली आणि मुलांसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल संघाने राज्यस्तरीय शालेय पेंग शूडो स्पर्धेत 14 पदकाची कमाई केली. यामध्ये 4 सुवर्ण, 4 रौप्य व 6 कांस्य पदकाचा समावेश आहे. धाराशिव येथे गुटखाबंदी
च्या मागणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळा प्रदीप खंडापूरकर, गणेश प्रभाकर पाटील यासह विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धीरज पाटील, यात्रा समन्वयक डॉक्टर जितेंद्र दहाले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथून आज सोमवारी काँग्रेसच्या शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचा प्रारंभ झाला। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप महायुतीच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला व हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं सांगितलं। गावच्या एकात्मिक विकासासाठी अधिकाऱ्यांनी गाव दत्तक घेणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडावकर यांनी नवतेजस्विनी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी दिली। माजी मंत्री आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा तालुका युवा सेना च्या वतीने राहुल डोके यांच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी सह विविध स्पर्धा झाल्या। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, गोरख सरक, अमृत भोसले हे उपस्थित होते। येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी धाराशिव एसटी विभागाने जिल्ह्यातील 6 एसटी डेपोतून 151 जादा एसटी बसेसची सोय केली आहे, तर पंढरपूर व शिंगणापूर यात्रेसाठी 55 बसेसची सोय करण्यात आलेली आहे। तसेच औंढा शहरात सोमवारी भगवान महावीर यांची जयंती उत्सव सोहळा हा साजरा करण्यात आला। 11 आणि 12 एप्रिल रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। तसेच लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर IAS लिखित फाईलच्या पलीकडे या पुस्तकाचं प्रकाशन 31 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता ज्येष्ठ सुप्रसिद्ध लेखक इंद्रजीत भालेराव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम वक्ते सोमनाथ रोडे, तर ज्येष्ठ विचारवंत तसेच दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी हे उपस्थित राहणार आहेत। मित्रहो, मराठवाडा नेता वार्तापत्र दररोज तुम्हाला मिळावं यासाठी तुम्ही मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा। हवामान खात्याच्या अंदाजानुसार वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, काही ठिकाणी वाऱ्या वादळासह पाऊस पडला। भगवानगडावर नारळी सप्ताहाची मंगळवारपासून सुरुवात होत आहे। एकंदरीत तापमानाचा विचार करत असताना सर्वांनी उन्हात फिरताना गमछाचा वापर करावा, तसेच डोळ्याला गॉगल वापरावे, अनावश्यक उन्हात फिरू नये, रात्री उन्हाच्या कडाक्यात कोणीही घराच्या बाहेर जास्त पडू नये। तसंच युद्धाच्या अमेरिका इराण युद्धाचा तडाखा गॅस बरोबर डिझेल पेट्रोलवरही बसत आहे। अनेक पंपावर पेट्रोल डिझेल नाही आणि त्याचबरोबर गॅस सुद्धा उशिरा मिळत आहे। मित्रहो, मराठवाडा नेत्याच्या वेगवेगळ्या बातम्या या देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आपण आपल्या गावातील, आपल्या गल्लीतील बातम्या, व्हिडिओ, फोटो 9890399999 या नंबरवर पाठवावे। आम्ही आपलं जे काही आमचं चांगलं असेल ते लोकांना सांगा आणि मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद।